श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 16वा. हा अध्याय वाचल्याने दुष्ट स्वप्ने नाहीशी होतील, वाईट स्वप्ने पडणार नाहीत. श्री गुरुदेव दत्त अवधूत. स्त्री राज्याच्या राजधानीमध्ये मच्छिंद्रनाथाने कानिफनाथांना आग्रहाने ठेवून घेतले. त्याचा हेतू हा होता की कानिफ येथून गेल्यावर जर गोरक्षाला भेटला तर आपल्याबद्दलचे सर्व वृत्त सांगेल व गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल. मैनाकिनी पुत्र मीननाथ, राज्यवैभव, ऐशोआराम, सर्व प्रकारची सुखे दुरावतील. त्यापेक्षा कानिफा येथून जाऊ नये यासाठी तो सुंदर स्त्रिया, स्वादिष्ट पक्वाने कानिफाच्या शिबिरात पाठवू लागला. परंतु कानिफा आणि त्याच्या शिष्यापैकी कोणीही बोलला नाही. मच्छिंद्राला खेद झाला. धन्य आहेत हे नाथपंथी. आपण सामर्थ्यवान असून मारुतीसाठी येथे रमलो. अशा रीतीने महिनाभर मच्छिंद्रांचा पाहुणचार घेऊन स्त्री राज्यातून जाण्यासाठी मच्छिंद्रांची परवानगी मागू लागला. मच्छिंद्राने हताश होऊन मोठ्या कष्टाने परवानगी दिली. त्याबरोबर हत्ती, घोडे, तंबू, कनाती, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती, भरपूर सोने अशा विपुल संपत्ती उपयुक्त वस्तू दिल्या. कानिफा स्त्री राज्यातून बाहेर पडला. देशोदेशी हिंडत तो गौड बंगालमध्ये गेला. कानिफा ज्या ज्या ठिकाणी जाई तेथे त्यांचे व त्यांच्या शिष्यांचे स्वागत होत असे. त्यांचे वैराग्य, वैभवसिद्धी, त्याचा प्रभाव, त्याच्या शिष्यांची गुरुविषयीची भक्ती, शिस्त याची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. गोरक्षनाथही बंगाल देशात आला. मार्गामध्ये अरण्यात कानिफाची भेट झाली. परस्परांना प्रेमाने भेटल्यामुळे त्यांना आनंद झाला. एकमेकांचे कुशल विचारले. गोरक्षांनी कानिफाला जवळ बसून घेऊन गुरु परंपरेची चौकशी केली. कानिफाला आपल्या विद्येची चुणूक दाखवावी असे वाटले. तो म्हणाला, ही आंबराई मधुर फळांनी लगडलेली आहे. यातील काही आंबे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको नको, एवढा त्रास कशाला? यावर कानिफ म्हणाला, यात त्रास कसला? शिष्यांना आज्ञा केली ते लगेच तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला, शिष्य नसते तर आपल्याला आणावे लागले असते. तुम्ही तुमच्या विद्येच्या प्रभावाने जागा न सोडता इथे आंबे आणा. कानिफाने लगेच विभक्त अस्त्राचे मंत्र जपून भस्म झाडावर फेकले. त्याबरोबर पिकलेली सर्व आंबे त्यांच्या समोर येऊन पडली. सर्व शिष्यमंडळी गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाली. गोरक्षांनी आपली विद्या दाखवावी म्हणून आकर्षण शक्ती व विभक्त अस्त्राने मंत्र जपून भस्म फेकताच लवंगवनातील विविध फळे येऊन पडली. तीही बरीच होती. खाऊन झाल्यावर सुद्धा पुष्कळ उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, उरलेली सर्व फळे झाडाला पुन्हा लावून ठेवावी. हे ऐकताच कानिफाने हे अशक्य आहे असे म्हटले. यावर गोरक्षाने म्हटले, गुरुवर खरी श्रद्धा असेल तर दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करता येतो. त्यात काय अशक्य आहे? मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करू शकतो. गोरक्षांचे असे अहंकारयुक्त भाषण ऐकून कानिफ संतापला. तो म्हणाला, मी तुला आणि तुझ्या गुरुला चांगला ओळखतो. योगाच्या बलाने भोगाची हाव असलेला, संपूर्ण स्त्री राज्य भोगणारा विलासी असून भोग भोगतो आहे. कानिफाचे बोलणे ऐकून गोरक्ष व्यथित झाला. म्हणाला,
तुझा गुरु तर 10 वर्षे लिदीच्या ढिगात कुजत पडला आहे. त्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही, दुसऱ्याला काय उद्धारणार? मोठ्या दिमाकात शिष्यांचा तांडा घेऊन फिरतोस. हेलपट्टणात जाऊन पहा. राजा गोपीचंदाने वस्तादपणा करून तुझ्या गुरुला खड्ड्यात पुरून टाकले आहे. माझा गुरु असा कमजोर नाही. मारुती सकट सर्व देवांना पराभूत केले आहे. आता पहा त्याचा प्रभाव, असे म्हणून मंत्र जपतात सर्व फळे फांदीला लगडली. ते पाहून कानिपा प्रभावित झाला. गोरक्षाला त्याने आलिंगन दिले व त्याच्या सामर्थ्याची स्तुती केली. जालिंदरनाथांचा शोध लागला म्हणून त्याला धन्यवाद दिले. राजा गोपीचंदाने आपल्या गुरूंची अशा प्रकारे दशा केली हे समजल्याने त्याला संताप आला. तो वेगाने हेलपट्टणाकडे निघाला. गोरक्षही कानिपाकडून गुरु मच्छिंद्रांचा ठाव ठिकाणा कळल्याने समाधानी होऊन स्त्री राज्याकडे जाण्यास निघाला. आपले 700 शिष्य व वैभव घेऊन कानिपा हेलपट्टणाच्या अरण्यात येऊन राहिला. कानिपाची व त्याच्या दिमागदार वैभवाची, वैराग्य, सिद्धी या संबंधीची कीर्ती राजा गोपीचंदाच्या कानावर गेली होती. कानिपा आपल्या नगराच्या सीमेवर मुक्कामास आले हे कळल्यावर राजा आपल्या प्रधान, मंत्री, 700 सरदार फौज घेऊन कानिपाच्या दर्शनाला जाऊ लागला. राजा प्रधानाला म्हणाला, माझ्या वैभवासारखेच या सिद्ध पुरुषाचे वैभव आहे. याला म्हणावे गुरु. आमच्या मातोश्रींनी तो जालिंदर नावाचा अगदी कंगाल, भिकारी, घाणेरडा साधू गुरु केला होता. माझ्यासारख्या राजाला गुरुसुद्धा तसाच ऐश्वर्य संपन्न पाहिजे. अशा प्रकारे राजा कानिपनाथांच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिला. राजाने स्तुती केली. नम्रपणे विनंतीपूर्वक राजवाड्यात नेले व अनुग्रह मागितला. आता मात्र कानिपाला राहावले नाही. तो म्हणाला, राजा, ज्याचा अनुग्रह घ्यायला पाहिजे अशा श्रेष्ठ गुरुला तू पुरून टाकलेस. राजा घाबरला. चरणावर पडून चुकलो म्हणून अभय मागितले. राजाने माता मैनावतीला सर्व कबुली देऊन कानिपाचा राग शांत करण्यास सांगितले. जालिंदरला अशा प्रकारे वागविले याचे राणीला दुःख झाले, परंतु तिने कानिपाची भेट घेऊन राजाला क्षमा करून अनुग्रह देण्याची विनंती केली. आपणही जालिंदराची शिष्य आहोत असे सांगितले. तेव्हा कानिपाने गुरुची अशी दशा का होऊ दिली असे म्हटले. तुमच्याप्रमाणे मलाही आजच ही गोष्ट माहिती झाली. मी तुझी गुरु भगिनी आहे. तू सर्वांना वाचव अशी विनंती केली. जालिंदर जिवंत आहेत की नाही हे राजाला माहीत नव्हते, परंतु मैनावती जालिंदरचे तपोबल जाणून होती. त्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.